नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सराव संच 1.1 मध्ये आपण अपूर्णांकावरील एक एक्झाम्पल दिले. 1/3 x अधिक y बरोबर 10/3 आणि 2x अधिक 1/4 y बरोबर 11/4 या अपूर्णांकाच्या एक्झाम्पलमध्ये इक्वेशन सॉल्व करताना विद्यार्थ्यांना थोडीशी भीती वाटते, परंतु जर सोप्या पद्धतीने आपण पाहिलं किंवा शिकलं तर ते आपल्याला सोपं जाईल. कसं ते बघूया. पहा, 1/3 x अधिक y बरोबर 10/3 कॉमा 2x अधिक 1/4 y बरोबर 11/4. सर्वप्रथम या ठिकाणी लसावी आपल्याला 1 करून घ्यायचा. लसावी 1 करण्याच्या दोन पद्धती, एक लसावी पद्धत आणि दुसरी तिरपा गुणाकार. तर तिरपा गुणाकार पद्धत कशी आहे ती आज आपण बघूया, जेणेकरून आपल्याला ते सोपं जाईल. बघूया. 1/3 x अधिक y बरोबर 10/3. सगळ्यात पहिले याच्या ठिकाणी छेद काही नसतो, म्हणजे 1 असतो. तिरपा गुणाकार करूया. तिरपा गुणाकार म्हणजे कसा तो पहा, छेदाने छेदाला गुणायचं. 3 1 3, उजवीकडील छेदाने डावीकडील अंशाला 1 1 1 म्हणजे x. या ठिकाणी सरळ गुणक लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. 3 y ला गुणा 3y बरोबर 10/3. जेव्हा मग आता या ठिकाणी x अधिक 3y भागिले 3 बरोबर 10/3 आलं, तेव्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. परत तिरपा गुणाकार 3 न इकडे गुणायचं x अधिक 3y ला आणि या 3 न 10 ला गुणायचं. 3 गुणिले 10. मग 3 न या कंसातील प्रत्येक पदाला सेपरेट गुणा. 3x अधिक 3 त्रिक 9y बरोबर 3 10 30. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल 3x अधिक 9y बरोबर 30. याला आपण अजून सिम्प्लिफाय करू शकतो, सरळ रूप देऊ शकतो. मग 3 चा पाडा जर पाठ असेल तर 3 ने याला बघूया आपण. लिहायचं वरील समीकरणाला 3 ने भागून, वरील समीकरणाला 3 ने भागून. आता 3 ने भागितल्यानंतर काय, प्रत्येक याला 3 ने सेपरेट भागायचं. 3 न 3 ला भागितलं 3 1 3 x अधिक 3 न 9 ला भागितलं 3y, 3 न 30 ला भागितलं 3 10 30. हे झालं तुमचं समीकरण नंबर 3. अशा प्रकारे आपल्याला लसावी समान करून घ्यायचा. तिरपा गुणाकार पद्धत परत एकदा सांगतो. या ठिकाणी तिरपा गुणाकार पद्धतीने लसावी कसा समान आणायचा. प्रथम छेदाला छेदाला गुणायचं, उजवीकडील छेदाला डावीकडील अंशाला आणि डावीकडील छेदाने उजवीकडील अंशाला. 3 1 3, 1 न 1 ला गुणलं 1x. इथे एक सरळ गुणक लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. 3 y ला गुणलं 3y बरोबर 10/3. जेव्हा दोन्ही समीकरण इथं मध्ये बरोबरचं चिन्हाचं असेल तेव्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. तिरपा गुणाकार 3 न याला गुणलं x अधिक 3y ला, 3 न 10 ला गुणलं 3 10 30. 3 न x अधिक 3y ला सेपरेट गुणलं 3x अधिक 9y बरोबर 30. आपल्याला लगेच क्लिक व्हायला पाहिजे. याला अजून आपण सरळ रूप देऊ शकतो, सिम्प्लिफाय करू शकतो. मग काय केलंय, प्रत्येक पदाला 3 ने भागितलं. 3 1 3, 3 3 9, 3 10 30. तुमचे इक्वेशन x अधिक 3y बरोबर 10. असंच सेम समीकरण 2 ला आपण करूया. पहा मग 2x अधिक 1/4y बरोबर 11/4. प्रथम छेद समान करून घ्यायचा. तिरपा गुणाकार छेदाला छेदाला गुणायचं. 4 1 4, 4 न 2x ला गुणलं 4 2 8x अधिक 1 न 1 1 ला गुणलं 1 1 1 म्हणजे नुसतं y बरोबर 11/4. परत बरोबरचं चिन्ह आहे. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. तिरपा गुणाकार 4 कंसात 8x अधिक y बरोबर 4 गुणिले 11. या ठिकाणी 4 8 32x अधिक 4y बरोबर 11/44. तुमच्या इथं लगेच लक्षात येईल की आपण याला 4 न भागू शकतो. म्हणजे 4 न जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला इक्वेशन मिळू शकतं सरळ रूप दिल्यानंतर. मला येतं वरील समीकरणाला 4 ने भागून, 4 ने भागून, 4 ने भागून म्हणजे प्रत्येक पदाला आपल्याला 4 न भागायचं. एवढं लक्षात ठेवा. मुद्दा मी इथे लिहितोय मी, म्हणजे तुमच्या मनातील संकल्पना. जो सामान्य विद्यार्थी त्याला कळत नाही 4 ने भागून म्हणजे काय करायचं. 4 ने भागायचं म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक पदाला आपण सेपरेट 4 न भागतो.
ते तिथे 4 लिहिण्याची गरज नाहीये, परंतु मी 4 लिहिले. जो सामान्य विद्यार्थी त्याला कळलं पाहिजे की 4ने भागायचं प्रत्येक पदाला, म्हणजे या ठिकाणी भागाकार करायचं. 4 ने 32ला भाग दिला, 4 8 32, म्हणून 8x अधिक 4 ने 4ला भाग दिला, 4 1 4, y बरोबर 4 ने 44ला भाग दिला, 11 चौक 44, म्हणजे 4 18 44. या ठिकाणी तुमचं समीकरण तयार होतं 8x अधिक y बरोबर 44. तर समीकरण 3 आणि 4 आपण जवळ आहोत. समीकरण 3 आहे या ठिकाणी x अधिक 3y बरोबर 10, हे समीकरण क्रमांक 3. चौथं आहे 8x अधिक y बरोबर 44, समीकरण क्रमांक 4. सॉरी, या ठिकाणी 4 ने 44ला भाग दिला, 11 येते. या ठिकाणी तुमचं येत आहे 11. मग आता 8x अधिक y बरोबर 11, x अधिक 3y बरोबर 10. मग आता इथं पण तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की आता आपल्याला दोन्ही चलापैकी एक चलाचा आपल्याला लोप करायचा आहे. मग कोणत्या तरी एका समीकरणात एका चलाचा आपल्याला लोप करायचा आहे. ज्या चलाचा लोप करायचा आहे ते समीकरण ते आपल्याला समान करून घ्यावं लागेल. कसं ते पहा, समीकरण 3ला जर आपल्याला x चा लोप करायचा तिथं 8 ने गुणावं लागेल. इथं y चा लोप करायचा तर समीकरण 4ला आपल्याला किती गुणावं लागेल? 3 ने. कसं आहे, मग आपण काय करू, y चा लोप करण्यासाठी समीकरण नंबर 4ला 3 ने गुणू, 3 ने गुणू. समीकरण 4ला जर 3 ने गुणलं तर काय येतं? x अधिक 3y बरोबर 10, हे समीकरण 3. आपल्याला 4ला 3 ने गुणायचंय. मग इथं 3 ने गुणा, 3 8 24x, 3y 11 3 33, इथं समीकरण नंबर 4. मग 3 मधून आपण 4 काय करू? वजा करू. 3 वजा 4. आता 3 मधून 4 जर वजा करायचे, जे समीकरण वजा करायचे त्याचे चिन्ह बदलते. अधिक असेल तर उणे होईल, उणे असेल तर अधिक होईल. बघूया मग, उणे उणे उणे, x आणि 24x, 1 आणि उणेचे 24 किती येतं? उणेचे 23x. त्यानंतर अधिक 3y उणे 3y कटले बरोबर 33 मधून 10 गेले, खरं राहिले 23, मोठ्या संख्येत चिन्ह उणेचे 23, म्हणून x बरोबर उणे 23 भागिले उणेचे 23, उणे उणे अधिक 23 कटलं. x बरोबर किती आला? 1. मग x बरोबर 1 ही किंमत, जे समीकरण सोपं वाटतं त्याच्यात ठेवूया. मग समीकरण 3 मध्ये ठेवू आपण. x बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 काय? x अधिक 3y बरोबर 10. ज्या ठिकाणी x आहे किंमत किती ठेवतो आपण? 1. 1 अधिक 3y बरोबर 10. पुढच्या स्टेपमध्ये अधिकचा 1 तिकडे जाताना उणे येते, 10 वजा 1, 3y बरोबर 9, y बरोबर हे 3 गुणिले तिकडे जाताना भागिले, 3 1 3 3 3 9y बरोबर 3. उकल आहे, उकलमध्ये पर लक्षात ठेवायचं. पहिले x ची किंमत द्यायची 1, नंतर y ची 3, म्हणजे तुमची उकल आलेली आहे 1,3. मग लक्षात घ्या, अपूर्णावरील एक्झाम्पल खूप सोपं असतं. परत एकदा पाहू आपण काय काय स्टेप्स केला. काय स्टेप्स केल्या आपण? काही नाही. अपूर्णांकाच्या समीकरणाच्या स्वरूपातील एक्झाम्पल सॉल्व्ह करताना प्रथम लसावी सारखा करायचा आहे. परंतु आता सामान्य विद्यार्थी लसावी विसरून जातो किंवा मग त्याला ते बघावं लागेल. पण त्याच्या पहिले एक पद्धत आहे तिरपा गुणाकार, दॅट इज कॉल्ड द क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. कशी ती पाहू मग आपण. पहा, या ठिकाणी 1/3 x अधिक y बरोबर 10/3. याच्या खाली छेद काही नसतो म्हणजे 1 असतो. कोणत्याही संख्येखाली किंवा चलाखाली छेद काही नसतो म्हणजे 1 असतो. मग तिरपा गुणाकार करताना प्रथम छेदाला छेदाला, उजवीकडील छेदाला डावीकडील अंशाला, या उजवीकडील छेदाला परत उजवीकडील अंशाला गुणायचे. 3 1 3, 1 1 1, 3 1 3y. मग पुन्हा बरोबरच्या चिन्हाच्या समोर 2 पद आले की त्या ठिकाणी तिरपा गुणाकार करायचा. या 3 ला x अधिक 3y ला गुणू, या 3 ला 10 ला गुणू, 3 × 30, 3x अधिक 9y बरोबर 3. वरील समीकरणाला 3 ने भागून, परत सांगतो सामान्य विद्यार्थ्याला 3 ने भागून म्हणल्यानंतर तो फक्त इकडेच भाग देतो. त्या संपूर्ण समीकरणाला आपल्याला 3 ने भागायचे. इथे दिले मी सेपरेट, प्रत्येक पदाला 3 ने भागतो. ही संकल्पना, ही कन्सेप्ट जर क्लिअर झाली, अशा टाईपचे एक्झाम्पल किती येऊ द्या
तुम्ही ते सॉल्व करू शकता. म्हणून म्हटलंय ट्रस्ट युअर सेल्फ, तुमच्यावर विश्वास ठेवायचे की आपण हे सॉल्व करू शकतो. पण त्यासाठी सराव महत्त्वाचा आहे. मग इथं बघितल्यानंतर 3 1 3, 3 3 9, 3 10 30. तुमचं समीकरण तयार झालं. x अधिक 3y बरोबर 10. समीकरण क्रमांक 3. सेम 2x अधिक 1/4y बरोबर 18/4. परत 30 तिरपा गुणाकार करून घेतला. 4 1 4, 4 2 8, 1 1 1 18/4. परत बरोबरचं चिन्ह आहे. दोन्हीच्या तिरपा गुणाकार, फक्त 4 ने 1 ला गुणलं 8x अधिक y ला 4 न 11 चौक 44, 4 8 32x अधिक 4y बरोबर 44. परत वरील समीकरणाला 4 ने भागून परत इथे लिहिल्याने 4 4 4. मग किती येते? 4 8 32x, 4 4 कटले, y बरोबर 11. 8x अधिक y बरोबर 11. मग 3 आणि 4 जवळ आणले. आता याच्यामध्ये कोणत्या तरी एका चलाचा लोप करावा लागेल. ज्या चलाचा लोप करायचा असं आपण ठरवलं त्याला समोरच्या याच्यामध्ये, आता इथे y चा लोप करायचा ठरवलं, इथे 1y, इथे 3 आहे, इथे आपल्याला 3 पाहिजे असेल. समीकरण 4 ला कितीने गुणावं लागेल? 3. जर समजा आपण x चं केलं असतं तर समीकरण 3 ला आपल्याला 8 ने गुणावं लागलं असतं. मग समीकरण 2 ला समीकरण 4 ला आपण 3 ने गुणलं तर काय येतं? मग 3 8 24x, 3y बरोबर 11 ते 23 बरोबर 4. 3 मधून 4 वजा केलं, जे समीकरण वजा करायचे त्याचे चिन्ह बदलायचं. अधिक असेल तर उणे ठेवा, उणे असेल तर अधिक होईल. म्हणजेच इथं 1 मधून उणेची 24 जात नाही, पण उणे 24 मधून 1 गेलं, खऱ्याला 23, मोठ्या संख्येत चिन्ह उणेची 23 आहे. 33 मधून 10 गेले, खऱ्याला 23, मोठ्या संख्येत चिन्ह उणेची 23. x बरोबर उणे 23 गुणिले इकडे तर 22, 23 कटले, बरोबर किती आलं? 1. x बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवायची. जे समीकरण सोपं असतं, साधं, त्याच्यामध्ये आपण किंमत ठेवायची. x अधिक 3y बरोबर 10. ज्या ठिकाणी x आहे तिथं 1 ठेवला. 1 अधिक 3y बरोबर 10. म्हणून 3y बरोबर अधिकचा 1 तिकडे जाताना उणेच 1, 3y बरोबर 9, y बरोबर 9/3. 3 इकडे गुणिले इकडे तर भागिले 3 3 9, y बरोबर 3. तुमची उकल आलेली आहे 1,3. या ठिकाणी अपूर्णांकाच्या एक्झाम्पलची तुम्ही पुस्तकात जे दिले 1-2 एक्झाम्पल सरावसाठी घेणे, सराव करणे आणि जास्तीत जास्त अशा प्रकारच्या एक्झाम्पलचा तुम्ही जसं जसं सराव करता तसं तो चॅप्टर तुम्हाला परफेक्ट होईल. पण लक्षात ठेवा, जर सराव असेल तर तुमच्या गणित लक्षात राहील. नाही तर मी इथं अशी किती एक्झाम्पल समजून दिले, तुम्ही जर प्रॅक्टिस नाही केली तर आपल्याला अपेक्षित यश असं मिळणार नाही. त्याच्यामुळं माझ्यासोबत जे मी एक्झाम्पल दिले तेव्हा वही घेऊन बसत जा. नुसतंच माझा व्हिडिओ बघू नका, वही घेऊन बसा. मी सोडवताना सुद्धा ते एक्झाम्पल पहिले समजून घ्या. माझं सगळं बोलणं झाल्यानंतर, सगळा व्हिडिओ बघितल्यानंतर त्या टाईपच्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा, जेणेकरून आपल्याला आठवड्याभरामध्ये चांगले रिझल्ट येईल. आता इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक आठवड्याला मी टेस्ट सुद्धा घेणार आहे, जे कमेंट्समध्ये तुम्ही मला टाकायचे की आम्ही टेस्ट सोडवली, आम्हाला सोपं जायचं. चांगल्या प्रकारचे कमेंट्स टाकल्या तर आम्हालाही अजून उत्साह येईल. त्यासाठी जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हा फुल व्हिडिओ व्यवस्थित बघा. अशा टाईपचे कमीत कमी 2 ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करून पहा आणि त्याच्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स वाढेल. जसं तुम्ही सराव करताल तसा कॉन्फिडन्स तुमचा वाढत होतो. हाच खरा ॲटिट्यूड, हाच खरा माइंडसेट. नमस्कार.